नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती आणि बी-ए-एम-एस सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती बी-ए-एम-एस वन शॉट येणार आहे. त्याच्यासोबतच मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन सीरीज तर तुम्ही बघतच असाल. त्यासोबतच कॉमन फॉर्मॅट पण लवकरात लवकर येणार आहे. फक्त तुम्हाला रिस्पॉन्स दाखवा. मी पण तुम्हाला रिस्पॉन्स दाखवतो माझं. 2x न मी माझी मेहनत करत आहे. तुम्ही पण जास्त करून चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना पाठवा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर रचना शारीर पेपर 1चं 2023 पासून तर 2025 पर्यंत कोणते-कोणते प्रश्न आलेले आहेत आणि कोणते प्रश्न खूप वेळेस विचारले गेलेले आहेत, ते आपण संपूर्ण या व्हिडिओत बघणार आहेत. ठीक आहे? तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे आणि जास्त करून प्रश्न इथूनच बनणार. आणि ज्यांना गेस्ट पेपर हवा असेल आणि नोट्स हवे असेल, तर ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तिथून ते तुम्ही पर्चेस करू शकता. फक्त ₹49 मध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत, तर गेस्ट पेपर भेटणार आहे. ठीक आहे. गेस्ट पेपर कसा काढला जातो, तर प्रिव्हियस इयर एनालिसिस केला जातो. तुम्ही बघत असाल, की आपण प्रिव्हियस इयर कसा एनालिसिस करत आहे. त्याच्यासोबतच ब्लू प्रिंट बघितली जाते आणि जे एक्स्पेक्टेड क्वेश्चन आहे, ऑड क्वेश्चन आहे, ते त्या गेस्ट पेपरमध्ये टाकले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यामधून किती मार्क येतात बरं का, तर रेकॉर्ड आहे आपला, की 100 मार्क चा पेपर झालेला आहे आतापर्यंत. तर त्याच्यामधून 80 प्लस मार्क्स आपले आलेले. सरळ-सरळ थेअरीमध्ये 70 मार्क आणि आपले 15 ते 20 मार्क कशात, तर एम-सी-क्यूजमध्ये जे सांगितलेले आहे ते. एम-सी-क्यूज नाहीये त्याच्यात, पण जो टॉपिक सांगितलेला आहे त्याच्यामधूनच एम-सी-क्यू विचारले गेलेले आहे. ठीक आहे. तर आणि एक अजून गोष्ट, हा व्हिडिओ जो असणार आहे, तो फक्त आणि फक्त आपला पॅटर्न जो आहे, 1.5 वर्षाचा पॅटर्न त्याच्यावरती डिपेंड आहे. दुसरं कोणतंच प्रश्नपत्र इथं घेण्यात आलेला नाही. जे आपले 2023 पासून तर 2025 पर्यंत जे पेपर झालेले आहे, बी-ए-एम-एस फर्स्ट प्रोफेशनलचे, ठीक आहे. 1.5 वर्षाचा जेव्हापासून चालू झाला हा पेपर पॅटर्न, त्यापासूनच हा प्रश्नपत्रिका घेण्यात आलेली आहे. तर सगळ्यात अगोदर 2025 चा पेपर बघून घेऊया आपण, तुमच्या सीनियरचा पेपर. ठीक आहे. जे तुम्ही आता पेपर देणार आहात ना, तर तुमच्या सीनियरचा पेपर बघून घेऊया. बघा, तर लघु एस-ए-क्यू बघून घ्या कोणते-कोणते होते. तर मृत शोधन पद्धती प्राचीन तथा अर्वाचीननुसार वर्णन करा. म्हणजे मॉडर्न नुसार पण आणि एन्शियंट नुसार पण दोन्ही, म्हणजे मॉडर्न आणि आयुर्वेद दोन्हीनुसार तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर पुरुष बीज व स्त्री बीज वर्णन करा. एकदम सिंपल आहे. पुरुष बीज काय आणि स्त्री बीज काय त्याचं वर्णन तुम्हाला इथं करायचं आहे. त्याच्यानंतर टिबिया टिबिया तुम्हाला इथं एक्सप्लेन करायची आहे. आता अंतर्जंगास्ती उत्तरपांत सचित्र वर्णन करा. इथं आता तुम्हाला समजणार नाही की काय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न वाचायचे आहे तुम्हाला. वरती दिलेला प्रश्न पण वाचा आणि खाली दिलेला पण प्रश्न वाचा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की हा प्रश्नामध्ये अपेक्षित काय आहे एक्झामिनरला, ते तुम्हाला समजून जाईल. तर याचा अर्थ इथं काय करायचंय तुम्हाला, फक्त आणि फक्त मॉडर्न एक्सप्लेन करायचं आणि टिबियाची डायग्राम काढून आणायची आहे. 2 पेजेसच्या वरती ही गेले नाही पाहिजे, कारण मग दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला वेळ पुरणार नाही. समजलं? चालेल. आता याच्यानंतर डिस्क्राईब द हॅमस्ट्रिंग मसल. हॅमस्ट्रिंग मसल तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. त्याच्यासोबत इट्स ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय अँड ॲक्शन. ठीक आहे. तर मी सांगितलं होतं गेस्ट पेपरमध्ये सोडून द्या म्हणून, कारण तुम्हाला गेस पण लावता आला तर तुम्ही 1 ते 2 पेजेस याच्यावरती आरामात भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर केश, नख आणि दंत या पितृ भावाचे आयुर्वेदानुसार थोडक्यात वर्णन करा. आता केश, नख, दंत कशामध्ये, तर एक सेपरेट चॅप्टर चॅप्टर दिलेला आहे याच्यामध्ये. विकृत स्वरूप, प्राकृत स्वरूप, महत्त्व याच्यात. तर ते आपण इथं लिहू शकतो आरामात. ठीक आहे. त्याच्यानंतर एल्बो जॉइंट बघा, एल्बो जॉइंट कुरपर संधीचे संधिबंध आकृती स्पष्ट करा. एल्बो जॉइंट 2 पेजेस लिहा आणि त्याची आकृती काढा, म्हणजे डायग्राम काढून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन डोरामीटर. डोरामीटर तुम्हाला काय करायचंय, तर एक्सप्लेन करायचंय आणि डायग्राम काढली तुम्ही तर वेल एंड गुड. 2 मार्क तिथंच तुम्हाला भेटून जाईल. राइट 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 अँड राइट म्हणजे लिहा राइट ॲडर्नल ग्लँड विथ डायग्राम. बघा, डायग्राम तुम्हाला सगळीकडे आहे. तर मी गेस्ट पेपरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, की कसं आपण डायग्राम शिकला पाहिजे. ठीक आहे. चालेल. कशा त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. कसं पण काढा हे सांगितलं होतं मी. आता सरळ-सरळ एकदम फिक्स प्रश्न, म्हणजे फिक्स पेपर 1 मध्ये, की मासो वृद्धी लिहा. ठीक आहे. किंवा गर्भ वाक्य लिहून भाव सामग्री लिहा. गर्भ भाव सामग्री इथं तुम्हाला वर्णन करायची आहे. ह्युमरस बोन तुम्हाला इथं एक्सप्लेन करायची आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न हिप जॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. चौथा प्रश्न तुम्हाला स्पायनल कॉर्ड काय करायची आहे, डिटेल एक्सप्लेन करायची आहे. त्याच्यासोबत त्याला लेबल सुद्धा, डायग्राम सुद्धा बनवायची आहे. ठीक आहे. आता रचना शरीर 2024 चा पेपर आपण बघत आहोत. 2024 चा पेपर, याचा अर्थ कसा, की हा बॅकचा पेपर आहे. कोणता बॅकचा पेपर? 2024 च्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे माझे जे ज्युनियर होते त्यांचा हा पेपर आहे. ठीक आहे. तर एस-ए-क्यू काय-काय विचारण्यात आलेले? शरीर ज्ञानाचे प्रयोजन लिहा. सरळ-सरळ.
प्रयोजन काय आहे, शरीर ज्ञान आपण का घेतला पाहिजे, कशासाठी घेतला पाहिजे ते इथं लिहायचंय तुम्हाला. दुसरा प्रश्न आयुर्वेदनुसार अस्थी संख्या व प्रकार लिहा. सरळ-सरळ प्रश्न. किती प्रकार आहे, कसे आहे ते लिहा आणि त्याचं उदाहरण लिहिणं अत्यंत गरजेचं, तर उदाहरण लिहा. त्याच्यानंतर पेशी उत्पत्ती, प्रकार, स्वरूप, कार्य. सरळ-सरळ पेशीचं सगळं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर प्राकृत व विकृत स्वरूप, केश व दंत व्याधीसह. ठीक आहे. व्याधीसह तुम्हाला काय करायचंय, प्राकृत आणि विकृत स्वरूप लिहायचं. कशा-कशाचं? केश, नख आणि दंताचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बीज, बीज भाग व बीज भाग अवयव. दुसऱ्यांदा झालं काय? झालं काय? प्रश्न रिपीट झाला का? पहिल्यांदा पण आला 2025 मध्ये पण आला होता ना, इथं पण आलेलं आहे. म्हणजे बीज आणि बीज भाग अत्यंत महत्वाचा आहे का? तर खूप जास्त महत्वाचं आहे. तर ते बरोबर बघून घ्या तुम्ही. चालेल. त्याच्यानंतर ऑसिफिकेशन काय असतं? तर ऑसिफिकेशन म्हणजे काय? प्रायमरी ऑसिफिकेशन, सेकंडरी ऑसिफिकेशन हे लिहिलेलं आहे याच्यामध्ये मॉडर्नमध्ये. ते तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. त्याच्यानंतर रेक्टस ॲब्डोमिनिस मसल तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं आहे. जर का तुम्ही डायसेक्शन प्रॉपर केलं असेल, तर रेक्टस ॲब्डोमिनिस मसल कुठं आहे? ॲब्डोमनमध्ये आहे. तुम्हाला दिसत असेल. ते आत असते ते. एक्सटर्नल ऑब्लिक मसल, इंटरनल ऑब्लिक मसलच्या आत असतं ते. तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. जर का केली असेल तर. मी केलं होतं रेक्टस ॲब्डोमिनस मसल मी बघितली पण होती. तर तुम्ही जर का डायसेक्शन केलं असेल तर तुम्हाला हे प्रश्न एकदम सिंपल जाईल. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड, सरळ-सरळ थायरॉइड ग्लँड तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे इथं. त्याच्यानंतर गर्भाची मासू-मासू आली का मासू-मासू वृद्धी? फिक्स प्रश्न नाहीये. फिक्स म्हणजे फिक्स आहे म्हणजे आहेच. मासू-मासू वृद्धी लिहा म्हणजे लिहा. 9चे 9 श्लोक पाठ करा त्याचे. 9 महिन्याचे श्लोक आहे, 9चे नाही. प्रथम मास कलल जायते. तो आहे त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचं काय, तिसऱ्याचं काय, षष्ठी बुद्धी, सप्तमे ते सगळं पाठ करा. त्याच्यानंतर ह्युमरस बघा, ह्युमरस 2 वेळेस रिपीट झाली. पहिले पण विचारली होती, त्याच्यानंतर पण. नी जॉइंट, नी जॉइंट एक्सप्लेन करा डिटेलमध्ये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यात घाला ही गोष्ट. परत-परत सांगते मी. का बरं डोक्यात घाला? का हे महत्वाचं आहे, की तुम्हाला तिथं जाऊन 100% काय बनवणं आहे, डायग्राम बनवणं आहे म्हणजे बनवणं आहे. समजलं का? चालेल. ब्रेकियल फ्लेक्सेस डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. चालेल? ओके. 2023 चा प्रश्न. माझ्या सिनियरांचा प्रश्न आहे. बघून घ्या एकदा. शरीर व शरीर व्याख्या लिहा. सरळ-सरळ प्रश्न. गर्भस्य रक्त संवहन आकृती म्हणजे फिटल सर्क्युलेशन तुम्हाला डायग्राम काढायची फक्त आणि त्याचं एक्सप्लेनेशन 1 पेजमध्ये लिहा आणि डायग्राम काढा. सरळ-सरळ फक्त डायग्रामचे मार्क देणार आहे. असं क्लिअर सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर राइट द नंबर अँड टाइप्स ऑफ अस्थी. सरळ-सरळ प्रश्न. अस्थीचे प्रकार लिहा. प्राकृत व विकृत स्वरूप, दंत स्वरूप वर्णन करा. प्राकृत आणि विकृत स्वरूप कशाचे? दंताचे. त्याच्यानंतर डायफ्राम मसल. मसल आलं. डायफ्राम कुठं असतं? काय-काय लिहायचं तुम्हाला? इन्सर्शन, ओरिजिन, नर्व्ह सप्लाय, ब्लड सप्लाय झालं तुमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अष्टविध संधी. अष्टविध संधी म्हणजे सरळ-सरळ इथं संधीचे 8 प्रकार तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पॅराथ्रॉइड ग्लँड. सरळ-सरळ पॅराथ्रॉइड ग्लँड काय असतं त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. लेफ्ट सुपायर्नल ग्लँड म्हणजे लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड बद्दल तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन लिहायची आहे. चला तेच प्रश्न. मासोमासोन गर्भवृद्धी इथं लिहायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर क्लायविकलच्या बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्याच्यानंतर नी जॉइंट बद्दल तुम्हाला लिहायचंय. बघा नी जॉइंट, क्लायविकल, नी जॉइंट आलं का परत? 2 वेळेस विचारलं गेलं नी जॉइंट बरोबर. त्याच्यानंतर सेरेब्रम डिटेलमध्ये एक्सप्लेन करा असं यांचं म्हणणं आहे. चालेल. त्याच्यानंतर 2023 च्या बॅकलॉगचा पेपर हा बघत आहोत आपण म्हणजे माझ्या सिनियरचा बॅकलॉगची. ठीक आहे? चला. आता इथं प्रश्न बघा पहिला काय षडंग शारीर थोडक्यात वर्णन करा. सरळ-सरळ प्रश्न. षडंग शारीर काय आहे ते वर्णन करायचंय. त्याच्यानंतर पुरुष बीज संरचना, स्पर्म बद्दल माहिती द्यायची आहे. मॉडर्न नुसार हां, स्ट्रक्चर सांगितलेलं आहे तर मॉडर्न नुसार. चालेल. राइट टाइप्स ऑफ बोन. चौथ्या वेळेस आला का हा प्रश्न? अस्थिचे प्रकार. हां, चालेल. त्याच्यानंतर प्राकृत विकृत केश व रूप आलं का? तिसऱ्यांदा आलं का केश स्वरूप, प्राकृत विकृत स्वरूप केशाचं. चालेल. त्याच्यानंतर आयुर्वेदनुसार पेशीची संख्या सांगून अ, द्विशरक्षी बावी पेशीची उद्गम. म्हणजे आता इथं तुम्हाला काय लिहायचंय? पेशी अकॉर्डिंग टू आयुर्वेद अँड राइट द ओरिजिन, इन्सर्शन अँड ब्लड सप्लाय ऑफ बायसेप ब्रॅकायली. बायसेप ब्रॅकायचं काय करायचंय तुम्हाला इथं? काय-काय लिहायचंय? ते इन्सर्शन, नर्व्ह सप्लाय आणि ॲक्शन लिहायचंय. ठीक आहे? चालेल. त्याच्यानंतर स्नायूची संख्या सांगून प्रकार लिहा. स्नायूची संख्या सांगा आणि त्याचे प्रकार लिहा. 5 मार्काचा प्रश्न. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड. तिसऱ्यांदा आलं का थायरॉइड ग्लँड? येस, आलं. चला. मस्तिष्क, सेरेब्रल स्पायनल फ्लुइड व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आणि मांसरज्जू द्रव्य. मांसरज्जू काय? मज्जारज्जू. हे आपण कुठं शिकलेलो आहे? तर आय थिंक तुम्ही हे परिभाषा शरीरमध्ये शिकलेले आहे. तर मस्तिष्क पहिले एक्सप्लेन करा, नंतर त्याच्यानंतर मज्जारज्जू एक्सप्लेन करा. चला. गर्भवृद्धीकर भाव. आलं का? गर्भवृद्धीकर भाव. चालेल. त्याच्यानंतर स्कॅपुला.
हिप जॉइंट आणि स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड डबल आलं, हिप जॉइंट पण डबल आलं आणि स्कॅप्युला फर्स्ट टाईम विचारलं गेलं. म्हणजे बोन कोणते-कोणते करायचे मी सांगितलेलं होतं तुम्हाला. गेस्ट पेपरमध्ये ते बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त बोन विचारल्या जाणार नाही. तर आय होप तुम्हाला हे पेपर 1 एकदम क्लिअर झाला असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला काहीच डाउट नसेल आणि हाच पेपर कमीत कमी 50 ते 60 मार्काचा सरळ-सरळ पेपर तुम्हाला याच प्रश्नांमधून दिसणार आहे. आणि गेस्ट पेपर जर का बघितला तुम्ही ₹49 मध्ये कशाचा? रचना शरीरचं. तर तिथून सरळ-सरळ तुम्हाला 70 मार्क येणार म्हणजे येणार 100 मार्कपैकी. समजलं तुम्हाला? तसं तर 80 मार्काचं येते आपल्या, पण तरी सुद्धा आपण 70 मार्क गृहीत धरून चालत असतो. का 70 मार्क? कारण तुम्हाला लिव्हरेज लागतं ना. जर का 70 मार्कपर्यंत आलं पेपर, 80चं तर येतच आहे. पण 70 मार्कपर्यंत आलं तर मग माझी फजिती होऊन जाईल ना. तुम्ही सांगाल मला, आहे का नाही? सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमचे पेपर चांगले चालले असेल आणि मेडिकल सिम्प्लिफाईडनं तुमची खूप मदत केली असेल. मदत केली असेल तर नक्की ज्युनियरला, सीनियरला सगळ्यांना हा चॅनल शेअर करा. धन्यवाद.